ब्लू फ्लड लाइन से प्रभावित पिंपरी चिंचवड शहर के नागरिकों ने पिंपरी चिंचवड नगर निगम और राज्य सरकार को चेतावनी दी है कि यदि आप हमारे 2 लाख घर और दुकानें तोड़ेंगे तो 8 लाख मतदाता आपके 3 विधायकों और सरकार को ध्वस्त कर देंगे। सांगवी के संगम नगर चौक पर बाढ़ प्रभावित नागरिकों ने एक बड़ा बोर्ड लगाकर शहर के 3 विधायकों और राज्य सरकार को चेतावनी दी है। पिंपरी चिंचवड नगर निगम ने शहर में पवना, इंद्राणी और मूला नदियों की नीली बाढ़ रेखा में बनाए गए लगभग 2500 अनधिकृत निर्माणों का सर्वेक्षण किया है। इस नोटिस के विरोध में पिंपरी चिंचवड शहर के बाढ़ प्रभावित नागरिकों ने तख्तियां लगाकर शहर के 3 विधायकों और राज्य सरकार को चेतावनी दी है। बाढ़ प्रभावित नागरिकों ने नगर विधायकों और राज्य सरकार को चेतावनी दी है कि अगर आप शहरवासियों के 2 लाख घर दुकान तोड़ेंगे तो 8 लाख मतदाता आपके 3 विधायकों और राज्य सरकार को विधानसभा चुनाव में गिरा देंगे। ऐसी चेतावनी बाढ़ नियंत्रण रेखा के अंदर अवैध बांधकाम पीड़ितों की ओर से सुजाता निकालजे ने दी है। सरकारने पुररेषा कुठून घेतली, काय घेतली आम्हाला काही माहित नाहीये। हे फक्त आता आम्हाला न्यूजच्या त्याच्या माध्यमातूनच समजते। पण खऱ्या अर्थाने जर बघितली तर एवढ्या पुढे पुररेषा येतही नाही। मान्य आहे आम्हाला की आम्ही ग्रीन झोन मध्ये आहे म्हणून, पण ह्या ग्रीन झोन मध्ये कमीत कमी पिंपरी चिंचवड मध्ये 2 लाख लोक राहिले आणि ह्या 2 लाख लोकांनी आज आपल्या हयातीमध्ये काय आपली जमवलेली तुटीपुंजी खर्च करून आपली घरं बांधलेली आहेत, त्यांचे संसार त्याच्यामध्ये चाललेले आहेत आणि लोक आता ज्यांनी घरं बांधलीत त्यांचं वय वन होऊन गेलेलं आहे। आता मुलांसाठी कसे तरी ते इथं उदरनिर्वाह चालू आहे आणि आता एवढी 2 लाख लोक जर का ह्या घरं पाडून जर तुम्ही बेघर करत असाल तर यांच्या भविष्याचं काय? आज मुलांच्या शाळा आहेत, बायका सुद्धा घरकामं करून आपले घरं चालवत आहेत, त्यांची सगळ्यांची इथं उदरनिर्वाहाची कामं आहेत। त्याच्यामुळं सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो पब्लिकला गृहीत धरून घेतलेलाच नाही आहे। तुमचा काय निर्णय ठरलाय हा आम्हाला बिलकुल मान्य पण नाही आणि माहीत पण नाही आहे। तर मी सरकारला एवढी विनंती करेल की हा निर्णय चुकीचा आहे आणि हा निर्णय तुम्ही रद्द करावा, कारण ह्या 2 लाख लोकांचा प्रश्न आहे। आज सरकार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे लाडकी बहीण म्हणून बायका महिलांना आम्हीच दाखवून 2-2, 3-3, 4-4, 7 हजार रुपये देऊ लागलेले आहेत। मग आता ह्या आम्ही लाडक्या बहिणी नाही आहेत का? मग यांनी आमची घरं उद्ध्वस्त करायची आणि बहिणीला कुठल्या अर्थाने त्यांनी सांभाळायचं? भावाचं हे कर्तव्य नसतं, त्यांनी आमची घरं वाचवावीत, आमचे संसार उघड्यावर आणू नयेत। आम्हाला तुमच्या लाडक्या बहिणीच्या योजना नाही चालू केल्या, नाही दिल्या तरी चालतील, पण आमची घरं वाचली पाहिजेत, आमची कुटुंब वाचली पाहिजेत, आमच्या मुलाबाळांना त्रास नाही झाला पाहिजे, हीच आमची प्रामाणिकपणे अपेक्षा आहे आणि हीच विनंती राहील सरकारला की हा एवढा मोठा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय पब्लिकच्या विचाराचा नाही आहे, पब्लिकला गृहीत धरून घेतलेला नाही आहे। सरकारने आपला निर्णय बदलावा आणि ह्या पुररेषेपासून नदीपर्यंत जी घरं तोडण्याचा निर्णय घेतलाय तो रद्द करा आणि तुमचा जो रोड असेल तो तुम्ही जरूर करावा, ही त्यांना एक विनंती करते। महापालिका हद्दीतून वाहणाऱ्या 3 नद्यांमध्ये जे निळी पुररेषा आहे त्याच्यामध्ये जी बांधकामं झाली त्याचं सर्वेक्षण महापालिकेमार्फत साधारण 1 महिन्यापूर्वी हाती घेतलेलं होतं। सर्वेक्षण आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत चालू आहे। त्याच्यामध्ये निवासी, बिगर निवासी अशा 2 सेग्रिगेशन करून सर्वेक्षण चाललं आहे। गणेशोत्सवाच्या काळामध्ये सर्वेक्षण थोडंसं थांबवण्यात आलं होतं कारण कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या होत्या। आत्तापर्यंत 70 ते 80% सर्वेक्षण वेगवेगळ्या प्रभागांमध्ये पूर्ण झालेलं आहे। त्याच्यामध्ये साधारण 1400 रहिवासी आणि 1100 बिगर निवासी बांधकामं किंवा पत्रा शेड टेम्पररी स्ट्रक्चर आढळून आलेत। साधारण 2500च्या आसपास स्ट्रक्चर आत्तापर्यंत आढळून आलेले आहेत। हो, आता राहिलेले 1 आठवड्यामध्ये अपेक्षित आहे सगळं सर्वेक्षण पूर्ण होणं। काही ठिकाणी खूप डेन्स पॉप्युलेशन आहे किंवा क्राऊडी आहे, तिथे थोडंसं एखाद्या प्रभागामध्ये फक्त वेळ लागू शकतो, बाकी सगळं पूर्ण होईल आठवड्याभरामध्ये। आत्ता जसं सर्वेक्षण होत आहे त्याचबरोबर लगेच नोटिसा देण्याची कारवाई पण चालू आहे महापालिकेमार्फत। साधारण 40 ते 50% सर्वेक्षण झालेल्या मिळकतींपैकी 40 ते 50% मिळकतींना नोटिसा पण देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। नोटिसा दिल्यानंतर हे सर्व सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर एकत्रित आराखडा किंवा प्लॅन करून मग निष्कासनाची कारवाई सुरू करण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।